वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, मी आज आलेलो आहे कुडाळ शहरामध्ये आणि कुडाळ परिसरातली मंदिरं मी इथे भटकंती चालू आहे, मंदिरांचा फेरफटका चालू आहे. आणि मी आत्ता आलेलो आहे शिरसोली धामला. कविल गावाचं जे आपण आत्ता साईबाबाचं मंदिर बघितलं त्याच्यात जवळ हे शिरसोली म्हणून गाव आहे. या शिरसोली गावामध्ये इथल्या सिंधी समाजाने एक अतिशय सुंदर आणि प्रशस्त असं मंदिर बनवलेलं आहे आणि या मंदिराचं नाव आहे शिरसोली धाम, ज्याला डोम मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. तर चला माझ्याबरोबर आपण बघू शिरसोली धाम. कविल गावात साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो जवळच असलेल्या सरंबळ गावातील शिरसोली धाम येथे. कुडाळ आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि त्यात असलेली अनोखी मंदिरे यांचा अभ्यास आम्हाला घेऊन आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात. शिरसोली धाम हे 30 एकर अशा विस्तीर्ण परिसरात उभारलेले एक सिंधी समाज मंदिर जे साईलीला शाह यांना समर्पित आहे. इंग्लंड इथे वास्तव्यास असलेल्या सिंधी परिवाराकडनं याची निर्मिती झाली आहे आणि इथले व्यवस्थापनही हाच परिवार बघत असतो. कोकणात सिंधी समाज तसा विरळच, तरी इथे सिंधी समाज मंदिर असणे हेही एक आश्चर्यच. शिरसोली धाम मंदिराची गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परिसरात प्रवेश करताच पूज्य सिंधी धर्मगुरू श्री साईलीला शाह यांचे मंदिर आहे. मंदिरात साईलीला शाह यांची पूर्णाकृती मूर्ती असून ती आपले लक्ष वेधून घेते. अतिशय प्रसन्न चेहरा हे या मूर्तीचे वैशिष्ट्य. शिरसोली धाम असं जरी या मंदिराचं नाव असलं तरीसुद्धा पंचक्रोशीमध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ग्लास डोम मंदिर ह्या नावाने. आणि त्याला ग्लास डोम असं नाव पडण्यामागे जे कारणीभूत आहे तो हा ग्लास डोम. या ग्लास डोमचीच प्रसिद्धी या मंदिरासाठी आहे. अत्यंत आधुनिक अशी बांधकाम शैली ह्या मंदिरासाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळेच पारंपरिक कोकणी मंदिरांपेक्षा हे मंदिर वेगळेपणा घेऊन येते. शिरसोली धाममध्ये येणाऱ्या भक्तगणांसाठी निःशुल्क भोजन व्यवस्था दुपारी 11 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळात शिरसोली धाम व्यवस्थापनाकडून करण्यात येते. मंदिरात प्रवेश करताच आपण येऊन पोचतो ते ह्या अंतराळ म्हणजेच हा एक मोठा सभागृह आहे. अतिशय प्रशस्त असं हे सभागृह आपल्याला बघायला मिळतं आणि अतिशय आधुनिक शैलीमधलं. मंदिराचं वैशिष्ट्य असलेला हा ग्लास डोम म्हणजे घुमट
हा गोल घुमट आहे, काचेचा बनवण्यात आलेला आहे आणि जमिनीपासून ह्याची उंची साधारणतः 50 फूट असावी. अतिशय प्रचंड आणि सुंदर असा हा ग्लास डोम. त्याच्या खाली असलेल्या सभागृहामध्ये इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या फेजेस म्हणजेच म्हणी इथे प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. परमपूज्य शिरोमणी दादा सोबराजजी यांची एक मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे. मंदिरात आतमध्ये गर्भगृहात प्रवेश करताच आपल्याला हे लक्षात येतं, पारंपरिक मंदिरापेक्षा अतिशय वेगळं असं हे गर्भगृह आहे आणि इथे विविध देवतांच्या मूर्ती वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला आढळून येतात. राम, लक्ष्मण, सीता, शंकर, महादेव, कृष्ण, रुक्मिणी अशा सगळ्यांच्याच मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. एका साईडला आहेत परमपूज्य सिंधी धर्मगुरू झुलेलालजी. त्यांचे अतिशय जिवंत वाटावं असा हा पुतळा किंवा मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. शीख समाजासाठी आणि सिंधी समाजासाठी पूजनीय असे गुरु नानक त्यांचीही एक विलोभनीय अशी मूर्ती इथे बसवण्यात आलेली आहे. बरोबरच आपल्याला दिसतात हनुमान, राम, श्रीकृष्ण, सीतामाता, शंकर, पार्वती, त्यांच्यामध्ये असलेले गणपती, कृष्ण आणि रुक्मिणी. एका साईडला आहे इथे महाकालीची मूर्ती. या सगळ्या मूर्ती ह्या संगमरवरी दगडामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. या गर्भगृहाच्या वरती असलेलं हे अतिशय आकर्षक आणि सुंदर असं झुंबर कोकणी मंदिरांची ही वैशिष्ट्य असते, ते म्हणजे झुंबर. तसं हे वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक, अद्भुत, अद्वितीय, अपरिचित. रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचा विषय आहे ही अप्रसिद्ध, अपरिचित असलेली मंदिरं आणि हीच मंदिरं लोकांपर्यंत पोचावी आणि त्याची प्रसिद्धी व्हावी, लोकांना जास्तीत जास्त ह्या मंदिरांची माहिती व्हावी, म्हणून मी फक्त अप्रसिद्ध मंदिरं माझ्या व्हिडिओ चॅनलवर मी टाकत असतो. तर आपल्याला कळकळीची विनंती आहे की कृपया ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा, म्हणजे ही जी ठिकाणं, ही जी मंदिरं मी आपल्याला दाखवत आहे, ही मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि ह्या मंदिरांचे माहिती जाणून घेण्याचा, महत्त्व जाणून घेण्याचा आणि ह्या मंदिरात असलेल्या देवदेवतांचा आशीर्वाद घेण्याची संधी जास्तीत जास्त लोकांना मिळेल. तर पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल याची काळजी घ्या. तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. गुड बाय.